खरं तर आजचा डू ऑर डाय सामना आणि श्रेयसची मोठी फॅन फॉलोईंग नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. आणि येस, आपण पाहू शकाल आमच्या ऑफिशियल कॅमेरामॅन विनंती आहे, ऑफिशियल कॅमेरामॅन आपण लवकरात लवकर मेन एंट्रीवर फोकस करा. क्या बात आहे. श्रेयससाठी प्लीज ऑफिशियल कॅमेरामॅन आपण मेन एंट्रीवरती फोकस करायचं आहे. सर्व ऑफिशियल कॅमेरामॅन, जेवढे आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन श्री साई स्पोर्ट्सचे, सर्वांनी मेन एंट्रीवरती फोकस करा. श्रेयस गुप्तेची फॅन फॉलोईंग बघा, क्या बात आहे. श्रेयस गुप्तेसाठीची फॅन फॉलोईंग आपण पाहतोय. या येऊ शकता तुम्ही मैदानात. श्रेयस गुप्ते वन साइड. वंडर बॉय किंग ऑफ रिंग श्रेयस गुप्तेचं फॅन फॉलोईंग आपण पाहतोय. काय सांगाल, काय सांगाल श्रेयस गुप्तेची इतकी मोठी फॅन फॉलोईंग का? नक्की श्रेयस गुप्ते कल्याणचा एक चांगला प्लेअर आहे. आणि खरं तर श्रेयस गुप्तेचा इतका बॅनर कटआउट वगैरे तुम्ही घेऊन आलात आणि इतका सपोर्ट श्रेयससाठी, काय कारण त्यामागे? नक्कीच, म्हणजे याच्यापेक्षा मोठा बॅनर बनवलेला, पण तो काही गाडीत बसला नाही. भरपूर भरपूर शुभेच्छा. वन साइड हिरो कल्याणचा वंडर बॉय श्रेयस गुप्तेची फॅन फॉलोईंग बघा. मॅच स्टार्ट होते, जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर, वाईट बॉल. डू ऑर डाय मॅच आहे, जो जिंकणार तोच क्वालिफाय होणार. आणि बघायचं दोघांमध्ये हा संघर्ष सुरू आहे. अजिंक्य साई बिलीवर्स वर्सेस R1 स्पोर्ट्स मध्ये ही फाईट. पहिला चेंडू वाईट बॉल, धावसंख्येत भर, धावसंख्या 1. गोलंदाज सज्ज, समोर किरण शिंदे. ऑफ ड्राईव्ह तिथे क्षेत्ररक्षक बरोबर समोर आहे, मिसफील्ड झाली त्या ठिकाणी. चान्स भेटला स्ट्राईक रोटेट करण्याचा, खातं उघडले एका धावेने फलंदाज किरण शिंदेने. गोलंदाजी मार्गावर पहिलं षटक घेऊन आले, म्हणजेच ओमकार. ओमकार पुढचा चेंडू घेऊन समोर अतुल उभा आहे. ऑन ड्राईव्ह तिथे क्षेत्ररक्षक आहे, क्विक सिंगल करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि सफल सुद्धा होतोय तो प्रयत्न. स्ट्राईक रोटेट, एक वाईड, 2 सिंगल, धावसंख्या 3. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्ले सुरू असताना बॉलिंग मार्कवर म्हणजेच गोलंदाज ओमकार. राऊंड वगैरे अटॅक करतोय, समोर आहे किरण शिंदे. स्टेप आउट होऊन चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी गोलंदाज सोजा. अतुल पुढे सरसावला तर रनआउटची संधी आहे. होत आहे काय, चुका भरपूर होत आहेत, ओव्हर एक्साइटेड होत आहेत खेळाडू. आणि ओव्हर एक्साइटमेंट बघतोय की चुका भरपूर होत आहेत त्या मुवमेंटला. या चुका तुम्हाला अशा महत्त्वाच्या मुवमेंटमध्ये, महत्त्वाच्या सामन्यामध्ये तेव्हा तुम्हाला त्या थांबवाव्या लागतील. चुका करून चालणार नाही. बघतोय की मॅच इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघांसाठी. कारण पॉईंट टेबल आता जर आपण बघितलं आतापर्यंत या अगोदर दोन्ही संघांनी मात्र 2-2 सामने जिंकलेत. एक विजय, एक पराभूत, 2 पॉईंट त्यांच्याकडे. त्यामुळे आता ही मॅच डू ऑर डाय आहे, जिंकेल तोच क्वालिफाय होईल. ओमकार पुढचा चेंडू घेऊन समोर अतुल तयार, धावसंख्या 4. ऑप्शनच्या बाहेर चेंडू सरळ रेषेत निघून जातो, पंचायत इशारा वाईट बॉलचा येतोय. अतिरिक्त धावेने धावसंख्येत भर, धावसंख्या बघतो धाव फरक करते 5 धावा.
किरण शिंदे अतुलमध्ये काही चर्चा सुरू आहे. पॉवरमध्ये बघूया आता अजून किती ते जमा करतील. एक एक्स्ट्रा कव्हर ठेवला डीपमध्ये, एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग ठेवला डीपमध्ये. अतुलसाठी पुढचा चेंडू ओमकार सावंतचा, ओमकार शिंदेचा. ऑन साईडला बॅक टू द बॉलर, समोर खेळण्यासाठी भाग पाडलाय. संधी देत नाहीये पॉवर प्लेमध्ये मोठे फटके मारण्याची. त्यामुळे चांगला प्रयत्न सुरू आहे ग्राउंडच्या आतमध्ये गोलंदाजीमध्ये. अजिंक्य साई बिलीव्ह करतात जिंकण्यामध्ये. तो संघ अजिंक्य साई बिलीव्हर्स. चेक केलं बॅट्समॅन एक्झॅक्टली कुठे जाऊ शकतो, कुठली पोझिशन घेऊ शकतो. ओमकार शिंदे ऑन ड्राईव्ह, चांगला फटका, अप्रतिम टायमिंग, पॅडल स्वीपचा फटका, सीमारेषेबाहेर चौकार. पलकावर षटक क्रमांक आपण बघते की पहिलं मार्गस्थ आहे. पॉवर प्ले सुरू आहे. चौकार आले अतुलच्या बॅटमधून, फटका बनवला त्या ठिकाणी. मागे जात असताना ऑन साईडला पॅडल स्वीप. अप्रतिम टायमिंग, वॉट अ शॉट, चाबुक शॉट, सीमारेषेबाहेर चौकार. कमरिया धीरे 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 धीरे, सैया जी सामने बैठे जाम पीरे पीरे पीरे. मटकाऊं मैं कमरिया धीरे 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 धीरे, सैया जी सामने बैठे. एका षटकाचा खेळ समाप्त होते. पॉवर प्ले संपलाय. मंडेटरी पॉवर प्ले, धावसंख्या 13. सुरुवात चांगली. दोन खणखणीत चौकार आपण अतुलच्या बॅटवरून बघितले शेवटच्या टप्प्यामध्ये, शेवटच्या 2 चेंडूवर. आणि बोली मार्गवर षटक क्रमांक दुसरं घेऊन येतो तो हर्षल. कल्याण प्रीमियर लीग सीझन 5 डे 2, लास्ट मॅच, लास्ट गेम. शेवटच्या टप्प्यात आम्ही आहोत. उद्या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि ही मॅच संपल्यानंतर कुठला संघ कुठल्या संघासमोर खेळ याचा आपण ऑलरेडी शेड्यूल बनवलेला आहे. फक्त त्यामध्ये अजून 2 संघ फक्त कन्फर्म होणं बाकी आहे. टेबलमध्ये टॉप कोण करणार, बॉटम कोण करणार यावर आता लक्ष असणार आहे ग्रुप सी मध्ये खास करून. गोलंदाज सज्ज हर्षल. ऑफ ड्राईव्ह, चांगला फटका, तिथे शतक आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. बॅकअप त्या ठिकाणी येईल तोपर्यंत बघायचं आहे. एक धाव कंप्लीट. फक्त मॅच नंबर 1 याच्यामध्ये आपल्याला नेट रन रेटवर डिसाईड करायचं आहे की कुठला संघ इथे रेजिंग बुल्सच्या समोर खेळेल. लक्षात ठेवा, उद्या सामने जेव्हा सुरू होतील सुपर 8चे मॅचेस एक्झॅक्टली 11 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. रेजिंग बुलचा पहिला सामना त्यामुळे 11 वाजता तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे. ओ क्लीन बॉल, त्रिफळा उद्ध्वस्त, विकेट फॉर हर्षल, फलंदाज बाद. पुन्हा एकदा अनाउन्समेंटमध्ये मी करेक्शन करतोय. अनाउन्समेंट अशी आहे की जे 8 संघ क्वालिफाय होणार आहेत त्या 8च्या 8 संघांनी बरोबर 11 वाजता रिपोर्ट करायचं आहे. उद्या सकाळी 11 वाजता रिपोर्ट करायचा आहे. लक्षात ठेवा, सर्व स्क्वॉड पाहिजे. जे स्पर्धेमध्ये खेळत खेळाडू तो पूर्ण स्क्वॉड पाहिजे. रेजिंग बुल्स, मायरा स्ट्रायकर्स, अधिरा 11, रिया 11, लेट राकेश डोणे, स्वराज्य स्ट्रायकर्स, जॉर्ज फायटर, आणि बघायचं या सामन्यात आता कुठला संघ येतो त्यांच्यासमोर. गोलंदाज सज्ज हर्षल, बॅटिंगसाठी फलंदाज नवीन आलाय. जबरदस्त टायमिंग, चांगला फटका, शतक आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, क्विक सिंगल कंप्लीट केली आहे चेंडूवर. एक गडी बाजऱ्या मैदानावर आपण बघतो R1 स्पोर्ट्सचा.
धावसंख्या 15 जशा प्रकारे आपण बघितलं की जेव्हा ड्रॉ झाले होते फिक्सर आपण ऑलरेडी सांगितलं होतं A1 वर्सेस C2 अशी पहिली मॅच असणार आहे. ग्रुप एमध्ये रेजिंग बुल्सने मात्र टॉप केलं होतं. ग्रुप सीमध्ये तर बघायचं आहे की बॉटमला कोण आहे, त्यांच्यावर ते खेळणार आहेत. त्यानंतर सेकंड मॅच B1 वर्सेस D2. हो हो, काय फटका आहे सीमारेषेवर, नो बॉलचा इशारा पंचांचा. त्यानंतर चौकार. सेकंड मॅच असेल ती उद्या दिवसामध्ये मायरा स्ट्रायकर्स वर्सेस अधिरा 11 म्हणजेच B1 वर्सेस D2. तिसरी मॅचचा रिझल्ट येणं बाकी आहे. रिया 11 वाट बघते की कुठला संघ आमच्यासमोर फाईट करेल. तर चौथ्या मॅचमध्ये D1 वर्सेस A2 म्हणजेच लेट राकेश डोणे वर्सेस स्वराज्य स्ट्रायकर्स. रिपोर्टिंग टाईम 11 वाजता. ऑप्शनच्या बाहेर चेंडू सरळशेत निघून जातोय. लेफ्ट केला चेंडू, सरप्राईज डिलिव्हरी फ्रॉम हर्षल. राऊंड विकेट हर्षल. रिव्हर्स अटेम्प्ट करायचं होतं, टायमिंग जमलं नाही चेंडूवर. शैलेश ओझरकर तिथे येतोय. पंचांचा इशारा बघूया. 18 चेंडूवर येतो म्हणजे लेग बाईज. या षटकांत अजून एक महत्त्वाची अनाउन्समेंट इथे करणार आहे मी उद्याच्या दिवसासाठी. धावसंख्येत भर धावसान जाऊन पोहोचली ती 21 वर 21. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. R1 स्पोर्ट्स. बॅटिंगसाठी मग तो स्ट्रायकिंगला फलंदाज आला म्हणजेच स्वप्नील गायकवाड. कन्फर्म केलं बॅट्समन कुठे येऊ शकतो, कुठली पोझिशन घेऊ शकतो, कुठे फटके खेळू शकतो. त्यानंतर दोन्ही फलंदाज एकत्र येऊन चर्चा करतात, स्वप्नील गायकवाड आणि किरण शिंदे. षटक क्रमांक 2 सुरू आहे. 21 धावा धावफलकावर आहेत. 1 गडी गमावला आहे R1 स्पोर्ट्स या टीमने. पुढचा चेंडू फील्डमध्ये चेंजेस. एक खेळाडू आतमध्ये आणलाय, एक खेळाडू मागे पाठवतोय. शैलेश ओझरकर तो डीपमध्ये बॅकवर्ड पॉईंटला. एक मिड ऑन सर्कलच्या आतमध्ये हर्षल. स्वप्नीलसाठी हा चेंडू होता. क्या बात आहे, ट्रॅप होता या ठिकाणी. दबाव आणलाय पूर्णपणे, प्रेशर टाकलाय. निर्धाव चेंडू. तर अनाउन्समेंट अशा प्रकारे आहे. जे उद्या दिवसामध्ये जे संघ खेळणार आहेत लक्षात ठेवा, जे जे संघ क्वालिफाय झालेत सगळ्यांचा टायमिंग आहे. रिपोर्टिंग टाईम बरोबर 11 वाजता. 11 वाजता कुठलाही संघातला खेळाडू जो कमी असेल पेनल्टी लागेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. ही स्पर्धा अत्यंत शिस्तप्रिय क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखली जाते. कठोर नियमांसाठी ओळखली जाते. फिल्डिंग टीमने इम्पॅक्ट प्लेअर घेतला आहे फिल्डिंग टीमने. तर कठोर नियमांसाठी ओळखली जाते, पेनल्टीसाठी ओळखली जाते. आपण पहिल्या दिवसापासून बघतो की पेनल्टी इम्प्लिमेंट करत आहोत प्रत्येक टीमला. जिथे मात्र आपण बघतो की काही चुका असतील, प्लेयर्स कमी असतील, आपण पेनल्टी इम्प्लिमेंट केली आहे. तर उद्याचा दिवस इम्पॉर्टंट आहे. स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. कुठलाही संघ स्वतःला पेनल्टी लावून घेऊ नका. त्यामुळे जे संघ उद्या दिवसात जे क्वालिफाय झाले त्यांना सगळ्यांचा रिपोर्टिंग टाईम आहे सकाळी बरोबर 11 वाजता. सगळ्यांनी 11 वाजता उपस्थित राहायचं आहे पूर्ण स्क्वॅड घेऊन. गोलंदाज पुन्हा एकदा ओंकार शिंदे. समोर किरण शिंदे. शिंदे वर्सेस शिंदे. राऊंड विकेट. ओ क्या बात है, यॉर्कर. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. किरण शिंदेला भांबावून सोडणारा चेंडू होता हा. अप्रतिम भन्नाट यॉर्कर. रिव्हर्सचा पवित्रा घेतला होता पण काहीच इथे मात्र साध्य झालं नाही. डॉट बॉल. धावसंख्या 21. षटक क्रमांक 3 सुरू आहे. राऊंड विकेट. पाहायला चेंडू ब्रश झाला आहे. मागे जातोय चेंडू. अंदाज चुकला किरणचा. अप्रतिम डिलिव्हरी. चांगली गोलंदाजी. कल्याण प्रीमियर लीग सीझन 5 डे 2 लास्ट मॅच. उद्या उरले ते एकूण 8 सामने दिवसामध्ये. 8 नाही 8 आपण सुरुवातीच्या बघणार आहोत. त्यानंतर 2 सेमीफायनल, एक फायनल. 11 मॅचचा शेड्यूल आहे उद्या दिवसामध्ये. सात मॅच आहे, माफ करा, 7 मॅचचा शेड्यूल आहे. 8 टीम. एक एक्झिबिशन मॅच सुद्धा उद्या आहे काय आहे या स्पर्धेमध्ये अंतिम दिवसामध्ये, जी दरवर्षी या स्पर्धेत आपण बघतो.
पुढचा चेंडू. ओ क्या बात आहे, क्या बात आहे. फॉलो थ्रू मध्ये बघा काय स्टॉप केलंय, काय पॉज केलंय. गुड फिल्डिंग बाय ओमकार शिंदे. शिंदे वर्सेस शिंदे ही टक्कर होती या मोमेंटला. त्याचं उत्तर देतोय तो ओमकार शिंदे. धावसंख्या 22, 22 धावा. स्ट्राईक एंडला स्वप्नील गायकवाड. चांगला फटका, रिव्हर्सचा रनआउटची संधी, पण फलंदाज पुन्हा मागे जातोय. गुड फिल्डिंग, इम्पॅक्ट प्लेअर. आपल्या फिल्डिंगच्या माध्यमातून इम्पॅक्ट टाकत असताना निर्धाव चेंडू. दबाव आता मात्र R1 स्पोर्ट्सच्या फलंदाजांवर. अजिंक्य साहेब बिलिव्हर्स इथे मात्र करत असताना खूप चांगलं कॉन्टेस्ट, डू ऑर डाय मॅच आहे दोघांसाठी. इनसाइड एज, विकेट किपर हात चेंडूच्या खाली. करण पाटील. मॅग्निफिसंट बॉलिंग. ओमकारच्या हातामध्ये दिलंय दुसरं षटक आणि का दिल्याचं उत्तर तो देतोय R1 स्पोर्ट्सला. अत्यंत कंजूस गोलंदाज आहे ओमकार शिंदे. धावा खर्च करत नाही आतापर्यंत. 5 चेंडूत फक्त एकच धाव खर्च केली या गोलंदाजाने. सुपर बॉलिंग, सुपर बॉलिंग. ऑफ ड्राईव्ह, गॅप खूप मोठा आहे. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. रनआउटची संधी, पण पुन्हा त्या मागे जावं लागेल. एकच धाव. क्वार्टर एफर्ट, मॅग्निफिसंट फिल्डिंग एफर्ट. कोळशेवाडीतनं भरपूर दांडगा सपोर्ट आपण बघतोय शैलेश उजरकरच्या टीमला. अजिंक्य साहेब बिलिव्हर्सला अप्रतिम फिल्डिंग बघायला मिळाली स्क्रीनवर आपल्याला. हाईट स्टँडर्ड, हाईट स्टँडर्ड. कल्याण प्रीमियर लीगचं स्टँडर्ड जेवढं ना त्या स्टँडर्डची फिल्डिंग बघायला मिळते ग्राउंडच्या आतमध्ये. आश्रय वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून खूप चांगलं समर्थन, सपोर्ट. आणि सुद्धा आपण बघतो की 5व्या पर्वात तुम्हाला ही क्रिकेट स्पर्धा बघायला मिळते. कल्याण प्रीमियर लीग. वर्षानुवर्षे नवीन नवीन बदल, नवीन नवीन संकल्पना तुम्हाला. मोनूसाठी कार्य कॅश प्राईज आले धीरजकडून 200 रुपयाचं. चांगली फिल्डिंग केली त्याबद्दल. महेश लोकरेकडून आलंय कॅश प्राईज आहे 200 रुपयाचं. धीरज शर्मासाठी कॅश प्राईज आहे 200 रुपये. एकूण 3 षटकांचा खेळ समाप्त होते. मला सांगतोय अक्षय. धावसंख्या 23, 7.67 ची गती. बॉलिंग मार्कवर करण पाटील. षटक क्रमांक 4 मध्ये. वेगवान चेंडू, विकेट मिळणार. विकेट मिळवून देतोय पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद. रणजित बॅटिंगसाठी येतोय, नवीन फलंदाज. ग्रुप सी मध्ये आपण बघतोय की ऑलरेडी आपली जागा बनवली जॉर्ज फायटर्स टीमने. फक्त आता या मॅचनं बघायचं आहे की कुठला संघ, अजून एक संघ असेल तो ग्रुप सी मधनं क्वालिफाय होईल. जो जिंकणारा संघ तो ऑटोमॅटिकली क्वालिफाय होणार. फक्त त्यानंतर आम्हाला फक्त एकच काम होणार आहे की नेट रन रेट काढावा लागणार आहे दोन्ही टीमचा. ओ वेगवान चेंडू, भन्नाट वेग, प्रचंड वेग. विकेट काढल्यानंतर बघा कॉन्फिडन्स काय आहे गोलंदाजीमध्ये. मॅग्निफिसंट बॉलिंग काय करण पाटील. क्या बात है, क्या बात है. लाजवाब, लाजवाब. विकेटची डागडुजी करावी लागेल की काय अशी फलंदाजी सुरू आहे ग्राउंडच्या आतमध्ये. राजा मंडप डेकोरेटर्स कोण असतील आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचे. राजा मंडप डेकोरेटर्स. ऑन ड्राईव्ह, एकच धाव मिळेल. किरण शिंदेला स्ट्राईक रोट होते खूप वेळानंतर स्ट्राईक एंडला जाऊ इथे बॅटिंग करण्यासाठी. धावसंख्या 24, 24. टिचून मारा केला आहे अजिंक्य साहेब इलेव्हर्सने. मला माहिती आहे की जे काय करायचं आत्ताच करायचं आहे तरच आपलं अस्तित्व टिकून राहील. आणि तसा टिचून मारा आपण बघतोय. आयकॉन वर्सेस आयकॉन ही फाईट ग्राउंडवर. केपी वर्सेस किरण शिंदे. क्या बात आहे, क्या बात आहे. पण वाईड बॉलचा इशारा केला पंचांनी. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट. 25 धावफलकावर R1 स्पोर्ट्सच्या. 25. कव्हर्समध्ये फटका, चांगली फिल्डिंग. ओ
काय एफर्ट आहेत. रनआउट संधी रनआउटची तिसऱ्या पंचांना रेफर केलाय. बघायचं आहे क्लोज डिसिजन आहे त्या ठिकाणी. बघा प्रवेशद्वाराजवळ जे आमचे कॅमेरामॅन आहेत त्याच्या बाजूला जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे की तुमच्यामुळे तिथे वायर जरा हल्ली होती, त्याचं कनेक्शन बंद झालं होतं, त्याचा तिथं प्लीज जरा काळजी घ्या त्या ठिकाणी. एंट्री गेटच्या डाव्या बाजूला आमच्या इथून जो डाव्या बाजूचा गेट आहे त्या ठिकाणी बघतो की प्रेक्षक त्या ठिकाणी उभे आहेत ना कॅमेरामॅनच्या इथे, तिथे मी म्हणतोय त्याला जरा स्वतः काळजी घ्या प्लीज. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न सुरू होता. बघायचं त्या ठिकाणी चेंडूची फेक नॉस्ट्रायकिंग एंडला झाली आहे, परंतु तिथे बाद आहे की नाही याच्यावर डिस्कशन सुरू आहे. पंच कन्फर्म करतायत, बघतायत. किरण शिंदेची विकेट थोड्या वेळासाठी धोक्यामध्ये आहे याच्या निर्णय निश्चित. बघायचे पंच यावर काय निर्वाळा देत आहेत, काय रिप्लाय करतायत. इट्स आउट. किरणला तंबूत परतावं लागेल. फलंदाज बाद होते बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये. ग्राउंड मध्ये येतोय कुणाल टावरे. करण पाटील पुन्हा दा वेगवान गोलंदाज. चेंडू हवेमध्ये आणि शैलेश ओझरकरला चेंडू बीट करून जाते मागे. सीमारेषेच्या बाहेर चौकार. बॅटिंग टीमने घेतलाय रिव्ह्यू साईड आर्म चेंडूसाठी, साईड आर्म नो साठी. फेअर डिलिव्हरी आहे. स्क्रीनवर आपण पाहूया, स्क्रीनवर बघू शकता फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांनी निर्णय दिलाय. इट्स अ फेअर. सो रिव्ह्यू अनसक्सेसफुल बाय बॅटिंग टीम अर्बन स्पोर्ट्स. लास्ट ओव्हर टू गो. 4 षटकांचा खेळ समाप्त होते. बॅटिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन. धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजे 30 धावा. सध्या 7.5ची गती आहे धावफलकावर, धावगती. शेवट षटक 6 चेंडूचा खेळ शिल्लक. बॅटिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन. बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय. इम्पॅक्ट प्लेअर विशाल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग ठेवलाय. डीप मध्ये कव्हर ठेवलाय. मिड ऑफ ठेवलाय. गोलंदाज सज्ज. प्रथमेश भगत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. संधी रनआउटची. फलंदाज बाद. रणजित बॅक टू डग आउट. सो विकेट अँड विकेट अर्बन स्पोर्ट्स. 4 धक्के आतापर्यंत लागलेत. जितू गायकवाड कुठे असेल आपण ताबडतोब आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर चिट्टू पावशीशी आपण संपर्क साधायचा आहे. जितू गायकवाड
जितू गायकवाड आपण कुठे असाल त्यांनी ताबडतोब आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर यायचं आहे आणि चिट्टू पावशीशी आपण संपर्क साधायचा आहे. प्रथमेश भगत राऊंड द विकेट. समोर फलंदाज आपण बघतोय नवीन तो म्हणजेच नॉन स्ट्रायकिंग इन सर्वेश. ऑप्शनच्या बाहेर वाईड बॉल. धाव संख्येत मला सांगतो अक्षय 31 31 धावा धाव फलकावर. पुढचा चेंडू पुढून खेळायचा प्रयत्न. गुड फिल्डिंग. लेग बाईचा इशारा पंचांचा येतोय. स्ट्रायकिंगला असेल तो सर्वेश. नॉन स्ट्रायकिंगला कुणाल. लेग बाईची एक धाव संख्या 32 32. अत्यंत टिचून मारा केलाय अजिंक्य साहेब बिलिव्हर्सने या निर्णायक षटकामध्ये. एक्सलंट बॉलिंग. प्रथमेश भगत पुढचा चेंडू घेऊन पुन्हा सज्ज. समोर सर्वेश. स्वीप करायचा प्रयत्न होता. यशच्या मागे बघतोय चेंडू कव्हर होईल. पंच कन्फर्म करतात लेगच्या बाहेर चेंडू आहे. वाईड बॉलचा इशारा केला पंचांनी आणि धाव संख्या 33 धावा 33. स्क्रीन समोरून सर्वांनी बाजूला व्हा विनंती आहे. स्क्रीन समोर आमची जी LED स्क्रीन आहे तिथून सर्वांनी बाजूला व्हा. धाव संख्या 33 धावा धाव फलकावर 33. स्वीपचा फटका. वॉट अ शॉट फ्रॉम सर्वेश. सीमारेच्या बाहेर चौकार. चारने पुढे सरकेल. 37 धावा धाव फलकावर 37 ऑन द बोर्ड इन द लास्ट ओव्हर फॉर R1 स्पोर्ट्स. 37 इन द लास्ट ओव्हर. पुन्हा प्रथमेश भगत सज्ज होतोय. समोर सर्वेश. बॅटिंग पॉवर प्ले ऑलरेडी त्याने घेतलाय. समोर ड्राईव्ह केलाय. चांगला फटका. रनआउटची आणि डायरेक्ट हिट आणि ग्राउंडवर बंटी अंपायर आहेत. त्यांनी सांगितलंय की बॅट्समन क्रॉस झालाय की नाही कन्फर्म करतायत आणि सांगतायत फलंदाज बाद आहेत म्हणजेच सर्वेश बॅक टू डग आउट. In the mix. पाचवा धक्का लागलाय म्हणजेच R1 स्पोर्टला. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. प्रथमेश भगत बॅटिंगसाठी पोहोचले. अंकुश नॉन स्ट्रायकिंगला. स्ट्रायकिंगला कुणाल तावरे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 37. डायरेक्ट बॉक्स आउट. कुणाल तावरे बॅक टू डग आउट. विकेट फॉर प्रथमेश भगत. श्रीराम. आवाज अयोध्येपर्यंत गेला पाहिजे. बोला जय श्रीराम. शेवटचा चेंडू या षटकातला इनिंगचा. आकाश शिंगाडे स्ट्रायकिंग एंडला. ओ चकवल्या चेंडूला. शैलेश सौदगरला बीट करून चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. शेवट चेंडूवर चौकार आलाय आणि पंचांचे 5 धावा आणि धावसंख्या 42. फायटिंग टोटल उभी झाली आहे. शेवटच्या टप्प्यात चांगली झुंज दिली आहे खेळाडूंनी. लास्ट बॉल टू गो. प्रथमेश भगत इनसाइड एज आहे. क्विक सिंगल कंप्लीट या चेंडूवर.
आणि धावसंख्या बघतो जी अंकी जर धावफलकावर आपण बघतो ते म्हणजे धाव आपण एकूण धावसंख्या 43 43 आणि 44चं टार्गेट असेल सामना जिंकण्यासाठी ते म्हणजेच अजिंक्य साई बिलिव्हर्स या संघासमोर. तसं दुसरं सत्र इथे सुरू होईल. धावफलकावर 44 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे सामना जिंकण्यासाठी. ते म्हणजे अजिंक्य साई बिलिव्हर्सला याचं धावतं समालोचन कॉमेंट्रीपासून घेऊन येतील. ऐकूया आवाज आपल्या सहकल्याणचा नेतिवलीचा प्रथमेश ठाकूरला. धन्यवाद. चला मॅच स्टार्ट करा विनंती आहे. सामना आपण सुरू करायचा आहे. आजच्या दिवसातली अंतिम लढत असेल. येस केपी 47 बॅक टू बॅक 3 चौकारांसाठी 1000 आणि सलगच्या 6 चौकारांसाठी तब्बल 5000 जियान निहाल ब्रीद यांच्याकडून असेल पारितोषिक. हो 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 पहिल्याच बॉलवर दांडी 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 गुल. KP 47 ची करण पाटील झालाय 5-0 रॉयल डकचा शिकार झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आता मात्र विजयासाठी खरं तर 44 धावांची गरज आहे. टार्गेट इतकं मोठं नाहीये पण करण पाटील बाद झालाय त्यामुळे प्रचंड दबाव असेल सध्या. अजिंक्य साई बिलिव्हर्स बिलीव्ह अँड अचीव्ह वन टीम वन ड्रीम एक संघ एक स्वप्न. आणि संपूर्ण कोळशेवाडीकर येत आहेत शैलेश शिवसरकरला सपोर्ट करण्यासाठी. करण पाटील बाद झालाय 0 होत्याचं 9 झालंय. किरण शिंदेनं करून दाखवलंय. ओ सोडून दिलाय लेग स्टम्पच्या बाहेरून चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. अवांतर धाबेचा इशारा करतायत. धावसंख्या अवांतरने पुढे टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती एकंदरीत आपण पाहतोय पहिली धाव
पहिली धाव धावफलकावरती लागली. धावफलकाचा श्री गणेश होतोय. ऑन साईडला शॉट फायनल ॲक्शनमध्ये डॉट बॉलची समाप्ती. 30 चेंडू आणि 44 करायच्या होत्या. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली. केपी बाद झाला. 0वर डायमंड डक गोल्डन डकचा शिकार झालाय. किरण शिंदे एक्सप्रेस आहे. ओ लॉफ केला होता. पहिला दुसरा टप्पा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आष्ट्या चौकार. चौकार आलाय ओमकारचा बॅटमधनं आणि या 4 धावाने दिलासा मिळालाय खऱ्या अर्थानं अजिंक्य साई बिलिव्हरच्या सगळ्या समर्थकांना. महेश आता गायकवाड. ओ माय गुडनेस. रन आउट रन आउट रन आउट. आणि महेश आता गायकवाड यांच्या हे जेव्हा खेळायला गेले होते त्यावेळेस त्यांनी त्यांची अंगठी कोणाकडे दिली असेल तर प्लीज आमच्या मॅनेजमेंट टीम मेंबरला विनंती आहे, कोणाकडे असेल आमच्या व्यासपीठावरती तर त्यांनी सुपूर्द करायचे आमच्याकडे. हो बॅटची एज होती. स्लिप पॉइंटला बॉल. हो वेगवान होता. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. डायमंड रिंग होती. प्लीज कोणाला सापडली असेल तर विनंती आहे की आपण आणून कॉमेंट्री बॉक्समध्ये सुपूर्द करा. आपल्याला बक्षीस मिळेल त्याबद्दल प्लीज विनंती आहे. रिव्ह्यूची मागणी केली पंचशेखर सर. फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. दाखवा लाईव्हला. ओके येस इट्स अ फेअर डिलिव्हरी. काटे मानवलीचे राजू मामा. खरं तर त्यांच्याकडून चायनाने जर 3 बॉल 3 विकेट घेतले म्हणजे विकेट हॅट्रिक संपादित केली तर 1000 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे. षटक पहिले संपन्न झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 5 धावा धावफलकावरती आहेत. पाठलाग एकंदरीत करायचा आहे तो 44. 44चा पाठलाग करायचा. 43 धावफलकावरती लागलेले आहेत आणि 44चा पाठलाग करताना मात्र अक्षरशः घाम फुटेल अजिंक्य साई बिलिव्हर्सला. कारण केपी 47 0वर बाद झालाय. प्लीज पुन्हा एकदा आम्ही अनाउन्समेंट करतोय, कोणाला अंगठी सापडली असेल चुकीने कोणाकडे आले असेल तर प्लीज आपण लगेचच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सुपूर्द करा. कारण लाईव्ह चेक केलं जाईल. लाईव्ह आम्ही आता चेक करतोय टेलिकास्ट आणि लाईव्ह टेलिकास्टमध्ये ते स्पष्ट दिसेल
चुकीने जरी कोणाकडे राहिले असेल, मी नम्रतेची विनंती करतोय, महेशदादा गायकवाड यांची अंगठी जर कोणाकडे राहिली असेल तर ती आपण सुपूर्द करा प्लीज. राजू मामा काटे मानवली यांच्या माध्यमातून चायनाला प्रत्येक विकेटसाठी 1000. क्या बात आहे. त्यांचं 3000 आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जमा आहेत. चायनाला प्रत्येक विकेटसाठी 1000. राजू मामा काटे मानवली. देवेंद्रजी सिंग साहेब करतर श्रीसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून ते देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. उद्घाटनीय सोहळ्यासाठी मात्र आमचे मामा उपस्थित होते. चायना, ओ फटका फसलाय, मैदान सोडावं लागेल. चिडिया चुप गई खेत, डोक्यावर हात मारला आता ओमकारने देखील आणि सोडतोय मैदान. ही इज गॉन. काटे मानवले यांच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रत्येक विकेटसाठी 1000. चायनासाठी 1 विकेट चायनाने मिळवले. 1000 लागू झाल्यात. 3 विकेटसाठी 3000 असतील. न्यू बॅटर संतोष. जबाबदारीने खेळणं गरजेचं आहे. एका प्लेअरवरती तुम्ही पूर्णपणे डिपेंड राहू शकत नाही आहात. प्रत्येकी प्लेअरवरती जबाबदारी. क्रिकेट हा खेळ 11 खेळाडूंचा आहे. एकटा किपी कितपत खेळेल आणि कधीपर्यंत खेळेल हा देखील प्रश्न आहे. एकंदरीत मग श्रेयस कुप्तेची फॅन फॉलोइंग बघा. श्रेयस कुप्तेचा एकदा कटआउट थोडा वर करा. क्या बात आहे. श्रेयस गुप्तेचा कटआउट तुम्ही पाहतायत. आमचा ऑफिशियल कॅमेरामॅन बघा कव्हर करता तिकडे श्रेयस गुप्तेचा तो कटआउट. फॅन फॉलोइंग आपण पाहतोय. प्रेम आहे श्रेयस गुप्ते, कल्याणचा वंडर बॉय. सध्या चायना आहे गोलंदाजी मार्कवर. बाटची असे थर्डमॅन ऍक्शन मध्ये. हो नाही, हो नाही, धाव मिळणार नाही. डॉट बॉलची समाप्ती झाली. आता पूर्णपणे प्रेशर मध्ये अजिंक्य साई बिलीवर्स संघाला आपण पाहतोय. ह्याच गोष्टीचा तर मी उल्लेख केला की एका खेळाडूवरती डिपेंडेंट राहून चालत नाही. हो, स्टेपआउट करून खेळण्याचा प्रयत्न चेक केलाय. आता अनुमान आला आकाशला. चायनाला आता अनुमान आला एक्झॅक्टली काय करायचं आहे. चिटू भावशे आहेत आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आकाश आणि आकाशसाठी कोणाकडून जरी पारितोषिक आलंय ते नाव आम्ही कळवणार नाही आहोत. 1000 रुपयांचं पारितोषिक आहे पण ते नाव आम्ही सांगणार आहोत. पर्सनली आकाश जेव्हा आम्हाला भेटतील तेव्हा ते नाव आम्ही त्यांना कळवू. हा आकाश असतायत. चायनामॅन गोलंदाज आहे. चिटूने नाव सांगितलंय चायना आम्हाला आणि त्या व्यक्तीकडून तुम्हाला 1000 आहेत. ओ वेगवान चापराक बजावले. दोन क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला अडवलंय. गुड फिल्डिंग. क्षेत्ररक्षक अलीला आपण पाहतोय तिथे चांगलं क्षेत्ररक्षण करतो. नो बॉल कॉल केलाय पंचाने आणि एस टीम रिव्ह्यू आहे की नाही. नो +1 नो बॉल आहे. येस, नो +1. धावसंख्या पुढे आता टोटल 9 वरती 44चा पाठलाग करायचा आहे. मॅच ऑन होईल. 1-2 चौकार जर आले तर मॅच ऑन होईल पण ते चौकार येतील का हा देखील प्रश्न आहे. एक चेंडू पकडून भावा कॉल केलाय किरणने देखील. पकडून टाक. गोलंदाज तयार. चायना ओ कट करायचा होता. थर्डमॅन मधून निघून चाललाय मागे. थर्डमॅन सीमा पार. वेलफेअर असोसिएशनचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. सिद्धिविनायक नेत्रालयचं प्लीज रिंग कोणाला सापडले असेल, अंगठी कोणाला सापडले असेल तर विनंती आहे प्लीज आपण आमच्या मॅनेजमेंट टीमकडे जमा करा. डायमंड रिंग होती खरं तर
त्यांना दिलेली ती भेटवस्तू आहे, त्यामुळे विनंती असेल की पैशाने किंमत त्याची नाही आहे, पण भेटवस्तू दिली होती त्यामुळे मनाने ती मोठी होती रिंग. त्यामुळे विनंती आहे कोणालाही सापडली असेल तर प्लीज योग्य ते बक्षीस तुम्हाला मित्रांनो दिलं जाईल, पण ती रिंग सुपूर्द करा. सोडून दिलंय वाईट बॉल. रिव्ह्यूची मागणी केली आहे. ओके, अंपायरला चॅलेंज करतोय. वाईट बॉल आहे, अतिरिक्त धाव. पंचांचा निर्णय आम्ही चेक करतोय आम्ही. स्क्रीनवर पहा, आम्ही सांगतो इट्स अ फेअर डिलिव्हरी. स्क्रीनवर पहा, फेअर डिलिव्हरी आहे, स्क्रीनवर बघू शकाल. ओके, 5 झालेत. लास्ट बॉल. या बॉलवर विकेट घेतली तर क्या बात आहे. चायना राजू मामा काटे मानवली 2000. चायना या बॉलवरती विकेट आली तर राजू मामा काटे मानवली 2000 रुपयांचा पारितोषिक चायनासाठी असेल. आकाश म्हणून ट्रॅक वरती. कलात्मक खेळण्याचा प्रयत्न, फटका. ओ काय घडलंय, कॉलिंग चुकली आहे, मैदान सोडावं लागतंय, फलंदाज होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन. पण घ्या लवकर, उद्याचं शेड्यूल ही मॅच झाल्याच्या नंतर आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू. येस, दुसरा सामना खरं तर स्वर्गीय बंटीदादा पष्टे 11 मायरा स्ट्रायकर विरुद्ध अधिरा स्पोर्ट्स क्लब अधिरा 11, आणि चौथा सामना लेट राकेश डोणे वर्सेस स्वराज्य स्ट्रायकर्स. पहिला सामना रेजिंग बुल्स विरुद्ध कोण खेळेल आणि तिसऱ्या सामन्यात रिया 11 विरुद्ध कोण खेळेल या प्रश्नाचं उत्तर या मॅच नंतर कळेल. टाइम अलर्ट, फर्स्ट टाइम अलर्ट. किरण शिंदे, रफ्तार का सौदागर. इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्या अतिरिक्तने 14 वरती समीकरण शिल्लक आहे. आमचे स्कोरर मित्र मला कळवतायत 18 बॉल 30 ची गरज. प्रत्येक 6 बॉलवरती 10 करायच्या आहेत. 6 चेंडू मागे 10 धावा शोधायच्या आहेत. 18 बॉल 30 करायच्या आहेत. टॅप केलंय, टॅपिंग क्रिकेट. कव्हर मध्ये बॉल आपण पाहतोय, सिंगल मिळाले. कुठे ना कुठे 2 ते 3 चौकारांच्या शोधात. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अजिंक्य साई बिलीवर संघाला देखील कुठे ना कुठे इथे जर 1 ते 2 3 चौके जर आमच्या संघासाठी आले तर मात्र पूर्णपणे या मॅचमध्ये आम्ही शिरकाव करू, कारण 2 विकेट आम्ही गमावल्यात. एका बाजूला आपण पाहतोय आउटर आयकॉन KP 47 करण पाटील सबसे कातील 0 बाद झाला, आणि त्यानंतर ओमकार देखील स्वस्तात बाद झालेला तुम्हाला पाहायला मिळाला. जबाबदारी आहे चायनाला. कॅच जरी पकडली चायना तरी 2000 राजू मामा काटे मानिवली. चायना कॅच साठी 2000 आहेत. क्या बात आहे. ओ सोडून दिलंय, वेल लेफ्ट. इट्स अ वाईट बॉल.
अतिरिक्त धाव आपण पाहतो. अतिरिक्त धावेने धावा संख्या पुढे. आता समीकरण शिल्लक येणारे चेंडू 17 आणि 17 मध्ये करायच्या धावा 28. 20 स्टील रिक्वायर्ड. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न. चेंडू भवऱ्यासारखा घिरकी घेतोय, एका जागेवर थांबतोय. सिंगलने काम चालणार नाही. आता मात्र मोठी फटकेबाजी करावी लागेल, हात खोलावे लागतील. धावा झाल्या त्या 17, करायच्या धावा त्या 44. समीकरण शिल्लक आहे. येणारे चेंडू शिल्लक असतील ते 16 आणि 16 मध्ये 27 ची गरज. 16-27 हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. फटका चांगला आहे, फिल्डर पोहोचले आहेत, एकच धाव. आणि डॉक्टर टीम आमची देखील इथे उपस्थित झालेले. ऑस्ट्रेलिया वेलफेअर असोसिएशन सिद्धिविनायक नेत्रालय वेलकम. आपलं या स्पर्धेच्या वतीने आम्ही स्वागत करतोय. आमची डॉक्टर टीम देखील इथे उपस्थित राहते. उद्या डॉक्टर वर्सेस पोलीस ही मॅच देखील तुम्हाला पाहायला मिळेल. ऑस्ट्रेलिया टीम मोस्ट वेलकम. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आप सभी का तहे दिल से हार्दिक स्वागत इस प्रतियोगिता में. एक्स्ट्रा प्लेयर बाहेर काढा स्वप्नील, पेनल्टी लागेल. हो, सोडून दिलाय लेग स्टंपच्या बाहेरून. व्हाईट बॉल. किरण शिंदे यापूर्वी चायनाला सांगतोय की एक बॉल पकडून टाक, पण आता किरण मात्र चुकी करतायत वारंवार, हे देखील लक्षात देणं गरजेचं. आउटर आयकॉन आहे, जबाबदारी आणि त्याच्या विरोधामध्ये चांगला खेळ करायचा आहे. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज तयार होतोय जय कोहली. हो, लक फॅक्टर ऑन. नशिबाचा चौकार. वाईट +4. पाताचा पंजा खोललाय. या 5 धावा ठोक डीजे. अप्रतिम लक फॅक्टर ऑन झालं. नशिबाची साथ शैलेश ओझरकरला मिळते. किरण शिंदे मात्र वारंवार चूक करतोय. एक्स्ट्रा रन आतापर्यंत आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती एक्स्ट्रा, त्यानंतर सिंगल, पुन्हा एक्स्ट्रा, 2 सिंगल, पुन्हा एक्स्ट्रा आणि त्यानंतर हा पंजा दिलाय किरण शिंदेने देखील. आता मात्र रणजित सोबत थोडी चर्चा करतात. ते सांगतात बॉल पकडायला हवा होता, पण वाईट बॉल होता. रणजितचा अगदी बाजूने निघून गेला वेगाने. आमचा कॉमेंट्री बॉक्स आहे आणि खऱ्या अर्थानं या कॉमेंट्री बॉक्समधून सलग 3 दिवस आणि रात्र समालोचन आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. आनंद आहे कल्याण प्रीमियर लीगचा. हॉसला फ्लेक करायचा होता. आणखीन एक व्हाईट बॉल. आता मात्र समीकरण बदललं. आमचे स्कोरर मित्र पुन्हा आम्हाला कळवत आहेत. येणारे चेंडू आहेत 15 आणि विजयासाठी 19 धावांची गरज आहे. कहाणी में ट्विस्ट. क्या बात आहे. सामना फिरलाय पुन्हा एकदा. 15 चेंडू 19 ची गरज होती. ऑफसाइड रिजन मध्ये फटका. हलक्या हाताने ड्राईव्ह केला. पॉइंटला फिल्डर आहेत. चालेल, आता सिंगल चालेल. किरण शिंदेच्या षटकामध्ये जितक्या धावा यायला हव्या होत्या त्या आता आलेल्या आहेत. त्यामुळे आता जर दोन्ही फलंदाज समजूतदार असतील तर एकच धाव घेतील पुढील येणाऱ्या चेंडूंवरती, कारण अतिरिक्त जितक्या येतील तितक्या बोनस स्वरूपात आहेत. किरण शिंदेचं षटक महत्वाचं आहे. दोघांनाही माहिती आहे, हुशार आहेत, सिंगल घेत आहेत. हे क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते, सेन्सिबल क्रिकेट आहे. ओ, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. समीकरण पुन्हा बदललंय. पुन्हा एकदा धावफलकावरती आपण पाहतोय 13 बॉल आणि 18 धावांची गरज. 13 चेंडू 18 धावांचं समीकरण. हे बदललेलं समीकरण आहे, नवं समीकरण आहे आणि या समीकरणाला अनुसरून कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळायचं आहे. सोडून दिला. इट्स अ व्हाईट बॉल. किरण शिंदे प्रचंड दबावामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. आपण तर धावा आमच्या अक्षय आम्हाला सांगतात किती खर्च केल्यात किरणने. 10 धावा एक्स्ट्रा खर्च केल्यात किरण शिंदेने आपण पाहतोय. आणि किरण शिंदे ज्या प्रकारे षटक हाताळतोय, करण अंबालाची आठवण येते. ISPL मध्ये टेप बॉलने 24-25 बॉल फेकले होते. जवळपास 2 षटकं फेकलेत किरण शिंदेने एक षटक पूर्ण करण्यासाठी. काय करतोय, यापूर्वी आकाशला सांगितलं एक बॉल पकडून भावा, पण आता मात्र किरण काय करतोय हा प्रश्न आता त्याला देखील विचारला जाईल. आउटर आयकॉन आता प्रचंड दबावामध्ये कमबॅक करायचा आहे. अंतिम बॉल आहे आणि समोर सेन्सिबल बॅटिंग करायची आहे. ओ माय गॉड, आता काही खरं नाही, आता काही खरं नाहीये. किती एक्स्ट्रा धावा खर्च झाल्यात या षटकामध्ये. एक्स्ट्रा धावांचा पाऊस आणि फक्त पाऊस. आणि पूर्णपणे या मॅच मध्ये एका षटकात कमबॅक केलाय.
अजिंक्य साई बिलीव्हर्स, बिलीव्ह अँड अचीव द गोल. वन टीम वन ड्रीम, एक संघ एक स्वप्न आहे. आणि अजिंक्य साई संघासाठी एकदा जोरदार टाळ्या. क्या बात आहे. प्रेक्षक वर्ग बघा. येस, हा प्रेक्षक वर्ग, हा चाहता वर्ग आहे. हा सपोर्ट शैलेश ओझरकर साठी आहे. हा सपोर्ट अजिंक्य साई या नावासाठी आहे. आणि या नावासाठी आम्ही शेवटच्या बॉल पर्यंत नक्कीच प्रयत्न करू, संघर्ष करू, सपोर्ट करू, सहकार्य करू. तीच भावना मनामध्ये ठेवून प्रत्येक प्रेक्षक आज मात्र शैलेश ओझरकरला आणि अजिंक्य साई बिलीव्हर्सच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी ते दाखल झालाय. सामना रंगलाय. शेवटचे 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 15 धावांची गरज. 13 चेंडू 15 धावा. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक थोडे फंबल झालेत. एका धाब्यामध्ये समाधान मानावं लागतंय. आणि इथे मात्र आपण पाहतो षटकाची झाली आहे सांगता. 3 षटकांचा ते संपन्न झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 30. येणारे 12 बॉल आणि येणाऱ्या 12 बॉल मध्ये 14 धावांची गरज. 12 चेंडू आणि 14 धावा. तर उद्या दादा बीट्स हा बँजो देखील तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येक चौकारा षटकारानंतर सारख्या यंगस्टरला मात्र आपण त्रास देणार नाही. तिथे मात्र बँजो दादा बीट्स उद्या नक्कीच असणार आहे. चला बॅटिंग पॉवर प्लेचा वापर केला जाईल. अंतिम 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 14 धावांची गरज आहे. बॅटिंग पॉवर प्लेचा आता मात्र वापर केला जाईल. आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अतुल असेल. अतुलकडे देखील गती प्रचंड आहे, व्हेरिएशन्स आहेत. पण आता त्याचा अगेन्स्ट आपण बघतो बॅटिंग पॉवर प्ले वापरला जातो. त्यामुळे आउटफील्ड मध्ये फक्त 3 फिल्डर असतील. वेळ रणजित तुमची निघून जाते. आमचे पंच कुठे आहेत? वेळ लावलेली आहे. येस, सामना पाहिला जाणार नाही. कोणता आहे, कसा आहे, काय सिच्युएशन आहे. फिल्डर पेनल्टी दिली जाईल जर अतिरिक्त वेळ खर्च होत असेल तर. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी गरज आहे 14 धावांची. 12 चेंडू 14 धावांचं समीकरण तुम्हाला पाहायला मिळते. थरा क्रिकेटचा सोहळा आनंदाचा कल्याणकरांचा या 5व्या पर्वाचा कल्याण प्रीमियर लीग सीझन 5 5वा पर्व. आणि ज्या 5व्या पर्वाचा आम्हा सर्व कल्याणकरांना आहे गर्व. बहुचर्चित स्पर्धा आपण पाहतोय. 12 चेंडू 14 धावांची गरज आहे. काय घडेल या सामन्यामध्ये प्रश्नाचं उत्तर मिळेल. येणारे 12 बॉल सांगून जातील. सोडून दिलाय. ओ माय गुडनेस. आता मात्र या इतक्या चुका झाल्यात R1 स्पोर्ट्स कडून. आता करणार काय? 12 चेंडू आणि विजयासाठी करायच्या धावा 13. 12 चेंडू 13 धावा. 13 धावा 12 चेंडू. अतुल यावेळेस ऑफसाइड रिजनमध्ये किरण वेगान आले चेंडूवरती. फक्त आणि फक्त एकच धाव तुम्हाला पाहायला मिळते. लढतात, संघर्ष करतात. शेवटच्या बॉल पर्यंत आम्ही संघर्ष करू. कारण गतवर्षी देखील आम्ही चांगला परफॉर्मन्स केला या स्पर्धेमध्ये आणि या वर्षी देखील हक्काने आम्ही या स्पर्धेमध्ये लढू. हेच सांगत असताना एकावरती आम्ही डिपेंड नाही आहोत. करण पाटील जरूर स्वस्तात बाज झालाय पण जबाबदारी निशी आम्ही खेळू शकतो. सांगत असताना हे 2 वाघ संघर्ष करतायत. अजिंक्य साई बिलीव्हर्स साठी पुढे आलाय, सरळ येऊन ठोकलाय. वाघाची धाड. धावा मिळतात 4. चौकार. आक्रमण केलंय. पट्ट्यानं चौकार ठोकलाय. चौकार आवडला असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. सामना पूर्णपणे आपल्या बाजूला झुकवण्याचा प्रयत्न केलाय. समीकरण 10 चेंडू आणि 8 धावांची गरज. व्हॉट हाय व्होल्टेज मॅच. यू वर द वॉचिंग अन हाय व्होल्टेज मॅच. एक जबरदस्त सामना आपण पाहतोय. 10 चेंडू आणि 8 धावांची गरज. ओ पुढे आला होता, क्रीज सोडली आहे.
आणि पंच सांगतायत तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते. येस, जयूसाठी आणखीन एक चौकार तर 1000. रामजी चौधरी यांच्याकडून जयूला अजून एक चौकार आला तर 1000 चेक केलं जातं आमच्या टेक्निकल रूम मध्ये. नॉट आउट. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. फिल्डिंग लावून घ्या. ग्रुप मीटिंग होणार नाही प्लीज. वारंवार सूचना आम्ही देणार नाही आहोत. चला मॅच कडे वळतोय. स्टेप आउट केलाय, पुन्हा बॉलर्स बॅक खेळण्याचा प्रयत्न. फर्स्ट लाईट डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. जेके साठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे. चौकारासाठी शुभम वाजे पुणे प्रीमियर लीगचा आयकॉन प्लेअर आहे, त्याच्याकडून जेकेला 100 रुपये आलेत चौकारासाठी. 8 चेंडू 8 धावा. रनबॉल इक्वेशन. 8 बॉल 8 बॅकचे मागे चाललाय बॉल. क्या बात आहे. थर्ड मॅचच्या बाहेर चेंडू फरार. सीमा पार. 4 चौकार. शिट्टी वाजली. बघा 4 धावांची गरज आहे. काय आनंद आहे, काय जल्लोष आहे, काय उत्साह आहे, काय आपण पाहतोय. प्रोत्साहन देता आपल्या खेळाडूला. एकच कडकडाट टाळ्यांचा मैदानाच्या चारही बाजूला आवाज फक्त आणि फक्त अजिंक्य साई बिलीव्हर्सचा. R1 स्पोर्ट्स संघाला आपण पाहतोय सध्या अडचणीत सापडलाय. 7 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज आहे. यू आर द वॉचिंग अन हाय व्होल्टेज मॅच. एक पैसा बसून सामना प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. जे प्रेक्षक ऑनलाईन पाहतायत त्यांचे इंटरनेटचे पैसे वसूल झाले आहेत. जे गाडीत पेट्रोल टाकून इथपर्यंत आलेत त्यांचे पेट्रोलचे देखील पैसे वसूल झाले. त्या सामन्यामध्ये 7 चेंडू आणि 4 धावा. डिसायडर बॉल. ओ रिबस खेळण्याचा प्रयत्न. रिबस अस्त्र बाहेर काढलं होतं. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. आता अखेरचं 1 षटक आहे आणि शेवटच्या एका षटकामध्ये विजयासाठी गरज असेल ती 4 धावांची. 6 चेंडू 4 धावांची गरज. जबरदस्त सामना. वेळ पंच. टाइम बघा आता पंच प्लीज. ओके टाइम. येस टाइम बरोबर. प्लीज रणजित बफर वेळ ऍड करून आम्ही तुमचं टायमिंग योग्य केलंय. प्लीज विनंती आहे. बफर टाइम तुमचा संपलेला आहे. वेळ योग्य सुरू आहे. बफर टाइम संपलाय. आम्ही त्यांना रिमाइंडर देतोय. 4 षटकांसाठी जो वेळ होता तो बरोबर पूर्ण झालेला आता. त्यामुळे आता जास्त वेळ खर्च करू नका. 6 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. 6 चेंडू 4 धावा. 4 धावा 6 चेंडू. काय घडेल या मॅच मध्ये. रात्र नाही स्वप्न बदलते. दिवा नाही वाद बदलते. नशीब बदलो ना बदलो पण वेळ मात्र नक्की बदलते. वेळ कोणाची बदलेल आणि वारवर परतवार कोण करेल हा प्रश्न आहे. कोण जिंकेल या सामन्यामध्ये हा मोठा प्रश्न उभा राहिला प्रेक्षकांच्या मनामध्ये. आता मात्र या प्रश्नाचं उत्तर द्यायचं मैदानाच्या आतमध्ये उपस्थित 13 खेळाडूंना. 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज श्रीला आपण पाहतोय. बॅनर वर केलंय. कटआउट वर केलंय. या खेळाडूची फॅन फॉलोइंग आहे. श्रेयस गुप्तेला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क मध्ये होतोय सज्ज. श्रेयस गुप्ते ऑन बॉलिंग मार्क. श्रेयस गुप्ते आपण पाहतोय गोलंदाजी मार्क मध्ये. कल्याणचा वंडर बॉय आणि समोर स्ट्रायकिंग इन वरती आपण पाहतोय फलंदाज तयार होतोय तो अर्थातच संतोष. 6 चेंडू 4 धावा. श्रेयस वेळ नाहीये सरावाची. मॅचचा रिदम तोडू नका. एक मॅचचा फ्लो बनलाय. 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. स्ट्रायकिंग इन वरती संतोष होतोय तयार. 6 बॉल 4. हृदयाचे टोके वाढवणारा हा सामना आहे. प्रेक्षक मात्र बसलेले उभे राहिले रेलिंगच्या जवळ आलेत. जवळपास आतमध्ये मैदानाच्या याची तयारी झाली प्रेक्षकांची. हो पानवरती आदळलाय. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. सामन्याला कलाटणी मिळते की काय.
5 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. सुपर एक्साइटिंग मॅच, व्हॉट अ ग्रेट मॅच. कल्याणचा वंडर बॉय चमकेल का या कल्याण पूर्व नगरीमध्ये, की मात्र संतोष बाजी मारेल आणि सामना जिंकवेल अजिंक्य साई बिलीव्हर्ससाठी. बिलीव्ह अँड अचीव. वन टीम वन ड्रीम, एक संघ एक स्वप्न घेऊन या स्पर्धेत आला आणि विजयासाठी त्याने मोठा संघर्ष केला. तेच आपल्याला पाहायला मिळालं. 5 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 4 धावांची. चला रणजित, वेळ नाहीये. 5 चेंडू 4 धावांचं समीकरण आहे आणि या समीकरणाला सोडवायचं देखील आहे. श्रेयस गोलंदाजी मार्कमध्ये, संतोषसाठी पुढचा बॉल. वेगवान स्टेप आउट केलंय. थर्डमॅनला चुकी झाली आहे. भरपूर वेगानं ही धाव पूर्ण केली गेली. काय वेगानं धाव पूर्ण केली, काय वेगानं धाव पूर्ण केली आहे. सिंगलनं आता मात्र समीकरण बदललंय. येणारे शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 4 आणि येणाऱ्या 4 चेंडू मध्ये विजयासाठी करायच्या धावा 3. 4 चेंडू 3 धावा. काय जबरदस्त सामना, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना आपण पाहतोय. अंगावरती शहारा आणणारा सामना आपण पाहतोय. अप्रतिम सामना. प्रेक्षकांना जसा सामना हवा होता ना, तसा सामना मात्र आज अंतिम चरणामध्ये रंगताना तुम्हाला पाहायला मिळतो. शेवटच्या बॉल पर्यंत रंगतोय थरा क्रिकेटचा, सोहळा आनंदाचा आणि कल्याण प्रीमियर लीगच्या या 5व्या पर्वाचा. कोण असेल विजेता आणि कोण जाईल पुढे या मॅच मध्ये, या प्रश्नाचं उत्तर दडलंय. पुढच्या येणाऱ्या 4 चेंडूंवरती 4 चेंडू आणि 3 धावा. जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, मंजिल के कई इम्तिहान अभी बाकी है. अभी तो नापिए मुट्ठी भर जमीन हमने, अभी तो सारा आसमान बाकी है, अभी तो सारा आसमान बाकी है. कोण मात्र आकाश इतकी उंचाई गाठणार, कोण विजय संपादित करणार या मॅच मध्ये. रणजित, एक फिल्डर घ्या आत. पंच असा वेळ करत राहिला किरण, मग काय करणार. क्रुशियल मॅच चालते पण टायमिंग पण चला. चेंडू शिल्लक आहेत ते 4 आणि करायचा धावा 3. 4 चेंडू 3 धावा. नाहीये. चला रणजी, स्टार्ट करा प्लीज. ऑब्झर्व केलाय किरण. पीस फील्ड झाली आहे. हा दबाव आहे, हा प्रेशर आहे आणि प्रेशर मध्ये मात्र आपण पाहतोय एक धाव इथे कंप्लीट झाली आहे. शेवटचे 3 चेंडू आणि विजयासाठी करायच्या 2 धावा. 3 चेंडू 2 धावा हे विजयाचं समीकरण आहे. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. हाय व्होल्टेज सामना, जबरदस्त सामना रंगला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 3 चेंडू 2 धावा. सामना बरोबरी सुटला तर 1-1 पॉईंट असेल. त्यामुळे पुन्हा एकदा पॉईंट टेबलवरती बदललेलं समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. 1 पॉईंट दोन्ही संघांना मिळेल की 2 पॉईंट एकच संघ घेऊन जाईल, हा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर दडलंय. येणाऱ्या 3 बॉलवरती 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. 3 चेंडू 2 धावा. बदललंय समीकरण दोन्ही संघांसाठी आणि त्या समीकरणाला अनुसरून खेळ करणं देखील गरजेचं आहे. थोडी चर्चा होतीये. सिली मिड ऑफला एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतोय. सिली मिड ऑफ मध्ये एक फिल्डर आहे. थर्ड मॅन आहे. फाईन लेग आहे. शॉर्ट बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग. अतुल सेके समोर मिड विकेट तुम्हाला पाहायला मिळत आहेत. कव्हर पॉईंट तैनात करण्यात आला. मिड ऑफ आहे. डीप मध्ये लॉंग ऑन आहे. हे प्रोटेक्शन क्षेत्ररक्षणाचं जाळ आहे. पुढे सरसावलंय आणि काय घडलंय. यष्टांवरती चेंडू आदळलाय. होत्याचं नव्हतं केलंय. कमबॅक केलंय. R1 स्पोर्ट्स रहीम भाई कुरेशी यांच्या चेहऱ्यावरती आनंद आपण पाहतोय. विकेटचं पतन. फलंदाज बाद. दोन चेंडू 2 धावांची गरज आहे. 2 चेंडू 2 धावांचं समीकरण या महत्वपूर्ण चरणावरती R1 स्पोर्ट्सनं देखील काय कमाल केला. R1 स्पोर्ट्सनं मात्र कमबॅक केलाय आणि आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती वंडर बॉय ऑफ कल्याण अर्थातच गोलंदाज श्रेयस कुप्तेनं आपल्या संघाला कमबॅक मिळवून दिला. विकेट मिळवले या क्रुशियल मॅचच्या क्रुशियल मोमेंटला. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. सामना बरोबरी सुटला तर 1-1 पॉईंट दोघांना दिला जाईल. त्यामुळे 2 चेंडू या 2 धावा कंपल्सरी एकतर करावे लागतील, नाहीतर डिपेंड करावे लागतील. धावा संख्या बनल्या जातील की डिपेंड केल्या जातील हा मोठा प्रश्न आहे. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज.
2 चेंडू 2 धावांची गरज. दोन चेंडू 2 करायच्यात. 5-4 नियम असेल. 5-4 फिल्डिंग मध्ये परिवर्तन. 2 चेंडू 2 धावांची गरज आहे. सामना रंगलाय. जबरदस्त सामना, चित्त थरारक सामना तुम्ही पाहतायत. अप्रतिम सामना झालाय. 2 चेंडू 2 धावांची गरज आहे. सामना संपेल की नाही हा प्रश्न आहे. संपेल तर निकाल कोणाच्या बाजूने लागेल हा देखील प्रश्न. आणि जर सामना बरोबरी सुटला तर 1-1 पॉईंट घेऊन दोन्ही संघांना समाधान मानावं लागेल. पण जे प्रश्नाचं उत्तर आपल्याला हवंय त्या प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही जर दोन्ही संघांना 1-1 पॉईंट मिळाला तर. त्यामुळे आता आयोजकांची देखील हृदयाचे ठोके बाढताना तुम्हाला पाहायला मिळतात. कोण घेऊन जाईल हे 2 पॉईंट. 2 चेंडू 2 धाबा. अप्रतिम सामना. एकदा सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीयेत. क्रिकेट प्रेमी इथे असतील तर मात्र प्रत्येकाने टाळ्या वाजवल्या पाहिजेत या सामन्यासाठी. 2 चेंडू 2 धावांची गरज. दोन्ही संघांना भरपूर साऱ्या शुभेच्छा. दोन 2चं समीकरण आहे. ओ चेक केलं जात आहे. काय घडतंय. फलंदाज काय करण्याची इच्छा ठेवतोय हे पाहिलं जात आहे. आता मात्र मूव ओळखला बॅटरचा आणि त्या अनुषंगाने आता बॉलर देखील बदल करेल आपल्या स्ट्रॅटेजी मध्ये. 2 बॉल 2. ओ चांगला फटका आहे. सामना संपलाय. मॅच फिनिश. सामना जिंकलाय. अजिंक्य साई बिलीवर्स. वेल प्लेड बॉयज. भोग डीजे. रोहन सामनावीर आणि जय कोळी आपण सोबत या. रामजी चौधरी यांच्याकडनं 1000 आहेत. जे केलं जायची. येस क्या बात है.
येस रोहन आम्हाला येऊन सांगतात की प्रभा दाभेदार जेके आहेत. सो आपण जेकेला सामनावीर देऊन सन्मानित करतोय. जेके आपण या मॅन ऑफ द मॅच. जेके या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच पण या. चिट्टू हॅलो हॅलो. महेश दादा गायकवाड यांची एक अंगठी पडली आहे कुठे ग्राउंडवर किंवा कोणाच्या हातात दिली असेल तर प्लीज मॅनेजमेंट कमिटीकडे परत द्यावी. हॅलो. महेश दादा गायकवाड यांची एक अंगठी पडली आहे ग्राउंडवर. जेके येस जेके मॅन ऑफ द मॅच. विनंती आहे. येस संतोष थँक्यू. गौतम सरांच्या शुभ हस्ते आपण जेकेला मॅन ऑफ द मॅच देतो. जेके बोलावं लागेल कारण बॅट चांगली बोलली तुझी या मॅचमध्ये. रोहनने येऊन सांगितलं की आपण जेकेला देणार आहोत. सोडणार नाही जेके जोपर्यंत बोलत नाही. जेके बोलावं लागेल बघा. चालणार नाही. मग शैलेश पॅनल्टी लागेल. शैलेश ओझरकर क्वालिफायर मॅच मध्ये पॅनल्टी लागेल जेके बोलला नाही तर. चला हरकत नाही. जेके पैसे नको आहेत का? कॅश प्राइस आहेत माझ्याकडे. बोलला नाही तर कॅश प्राइस पण नाही. रन रेट काढायचा आहे. थांबा जरा. जाऊ नका. कोणीच जाऊ नका. R1 स्पोर्ट्स तुम्ही जाऊ नका आणि तुम्ही जाऊ नका. रन रेट अजून काढला नाहीये. नेट रन रेट काढला नाहीये. थांबा. जेके काय सांगशील? कॅश प्राइस भेटणार नाही. नाही फोटो. जेके काय सांगशील? क्रुशियल मॅच होती. करो या मरो. डू ऑर डाय. मस्त वाटलं मला. चला पैसे घ्या. जेके पैसे घ्या. गौतमजी कुठे आहेत? गौतमजी कुठे आहेत? चायना या आपण. चायना लवकर या प्लीज. राम मामा गौतमजी चौबे कुठे आहेत? विनंती आहे. जेके साठी कोणी दिले होते 1000? जेके साठी गौतमजी. रामजी चौधरी. ओके रामजी चौधरी 1000. अभिनंदन. जेके वेल प्लेड यार. कायमस्वरूपी लक्षात राहील इनिंग. आणि चायना प्लीज या. चायना राम मामा चायना या आपण. काटे मानवली आपल्यासाठी 1000 आहेत. जेके 100 घ्या अजून. जेके अजून 100 आहेत. जेके कोळी कुठे? कोळी 100 आहेत अजून. जेके शैलेश जेकेला पाठवा ना.
रेट सध्या कॅल्क्युलेशन सुरू आहे. कोण असेल पुढे कोण मागे. फायटर संघ सध्या सी ग्रुप मधून टेबल टॉप वरती आहे. आणि खर तर R1 स्पोर्ट्स आणि अजिंक्य साई मध्ये ही लढत झाली. कोण क्वालिफाय होईल त्यासाठी आणि त्या लढतीमध्ये टॉप 8 मध्ये क्वालिफाय झाला तो संघ अर्थातच 0.022 नेट रन रेटने अजिंक्य साई बिलीवर्स संघ देखील टॉप 8 मध्ये क्वालिफाय झालेला आहे. अभिनंदन. सो टॉप 8 च्या लढती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. उद्या पहिला सामना ठीक 11 वाजता पहिला सामना रेझिंग बुल्स विरुद्ध आठचे 8 संघ जे 8 संघ क्वालिफाय झालेले आहेत. उद्या ठीक 11 वाजता कंपल्सरी रिपोर्टिंग आहे. पुष्पा कॅमेरामॅन रोहित तर बघा लक्षात आहे ते 8 जे संघ वर आलेले आहेत जे 16 मधून 8 संघ वर आलेले आहेत. रेझिंग बुल्स आणि अजिंक्य साई बिलीवर्स A1 आणि C2 ही पहिली मॅच. त्यानंतर B1 D2 दुसरी मॅच, C1 B2 तिसरी मॅच आणि D1 A2 ही चौथी मॅच आहे. हे ऑलरेडी आम्ही पहिले सांगितलं होतं. पहिला सामना रेझिंग बुल्स विरुद्ध अजिंक्य साई बिलीवर्स मध्ये असेल. सो तुम्हाला ठीक रिपोर्टिंग करायचं आहे इथे 11 वाजता आणि 11:30ला मॅच सुरू होईल. रेझिंग बुल्स अजिंक्य साई बिलीवर्स पहिला सामना आहे. त्यानंतर स्वर्गीय दीपक दादा पष्टे 11 मायरा स्ट्रायकर्स विरुद्ध अधीरा 11. स्वर्गीय दीपक दादा पष्टे 11 मायरा स्ट्रायकर्स विरुद्ध अधीरा 11 ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. ती दुसरी. तिसरी मॅच जॉर्ज फायटर्स विरुद्ध रिया 11 लढत तिसरी उद्या जॉर्ज फायटर्स विरुद्ध रिया 11 मध्ये असेल. आणि त्यानंतर स्वर्गीय राकेश दादा ढोणे 11 विरुद्ध स्वराज्य स्ट्रायकर्स अशा 4 लढती उद्या 8 संघांमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. उद्या विसरू नका पाहायला कल्याण प्रीमियर लीगचा थरार. नॉकआउट स्टेज छोटे मोठे युद्ध आता संपलेले आहेत आणि महायुद्धांना उद्या होईल सुरुवात. त्यामुळे उद्या ठीक 11 वाजता जोडले जा श्री साई स्पोर्ट्स सोबत आणि कल्याण प्रीमियर लीग सोबत. आजचा दिवस खऱ्या अर्थानं कल्याण प्रीमियर लीगचा इथे सफलरित्या पूर्ण झाला असं आम्ही जाहीर करतो. उद्या वेळेवर रिपोर्टिंग करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. सावकाश घरी जा. थँक्यू.